Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण ट्रान्सफॉर्मरबद्दल डिस्कस करत होतो. बघा, त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की एक आपण सिंगल कॉईल घेतली होती. बघा म्हणजे काय, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला हळूहळू एक ट्रान्सफॉर्मर कसा डिझाईन केला जातो ते आपण आता बघणार आहोत. बघा, तर त्याच्यामध्ये आपण एक सिंगल कॉईल घेतली होती. तर त्या सिंगल कॉईलला मी AC सप्लाय दिला, व्होल्टेज दिला, त्याच्यामधून करंट फ्लो होतो. समजा आपण याचे नंबर ऑफ टर्न असेल तर आपण N1 कन्सिडर केलं होतं, बरोबर आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये काय होत होतं की समजा मी कन्सिडर केलं होतं, मी त्याला इनपुट व्होल्टेज दिला, नंतर मला काय मिळत होतं, रे करंट मिळत होता, बरोबर आहे. आता हा जो करंट तुम्ही दिला, त्या करंटला म्हटलं तुम्ही समजा IM sin ओमेगा टी, बरोबर आहे. किती करंट दिला आपण, IM sin ओमेगा टी, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की द प्रोडक्ट ऑफ करंट अँड नंबर ऑफ टर्न्स, त्याच्यापासून तुमचा काय तयार झाला होता, रे काय तयार झाला होता, MMF. आपण आता परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. ओके, आता मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स MMF आल्यानंतर तिथं काय होणार होतं, तुमच्या मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप झाल्या होत्या. काय झालं होतं, मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप झाल्या होत्या. आणि हा मॅग्नेटिक फ्लक्स इज नथिंग बट MMF. तुम्हाला माहिती आहे ओहम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट, MMF आपण काय होतं, रे S, बरोबर आहे. मग हा MMF जर आपण डिस्ट्रीब्यूट केला, बरोबर आहे, हा MMF जर आपण डिस्ट्रीब्यूट केला किंवा त्याला थोडं तोडलं तर काय होत होतं, आपल्याला माहिती फॉर्म्युलामध्ये N इंटू काय होतं, I, बरोबर आहे. आपण काय असेल, S, क्लिअर आहे. आता हा N इंटू I म्हणजे काय सर, माझा काय असेल NM, आणि इथे काय असेल तुमचा IM sin ओमेगा टी, बरोबर आहे. अशा प्रकारे माझा फॉर्म्युला डिझाईन झाला होता. क्लिअर आहे, कळलं. हां, आणि याच्यानंतर आपण बघितलं होतं की सर त्याच्यामध्ये काय झालं होतं, फॅराडेज लॉ ॲक्शनमध्ये आला होता, बरोबर आहे. मग फॅराडेज लॉ ॲक्शनमध्ये आल्यामुळे काय झालं सर, E इज इक्वल टू काय झालं, N1 dφ/dt, बरोबर आहे. हां, आता N1 dφ/dt जेव्हा तुम्ही घेतलं, आता तुम्हाला माहिती आहे आता याच्यामध्ये जे असेल, आता तुम्ही इथं जर बघितलं वरचा फॉर्म्युला, ओके, तर वरच्या फॉर्म्युलामध्ये काय केलं आपण की त्याच्यामध्ये मॅक्झिमम फ्लक्स आपण कन्सिडर केला. समजा मी हा एवढा जो पार्ट असेल, बरोबर, याला म्हटलं समजा तुमचा एवढा जो पार्ट असेल त्याला आपण काय कन्सिडर केलं, समजा φm असेल. काय कन्सिडर केलं, φm मॅक्झिमम फ्लक्स, है ना, कारण हा Fचा फॉर्म्युला आहे ना, NIM इंटू आपण S, बरोबर आहे. आता इथे मी काय कन्सिडर केलं, मग समजा याला मी काय म्हणू शकतो, इथं काय फॉर्म्युला तयार होतो तुमचा, मग φm sin ओमेगा टी असा फॉर्म्युला तुमचा तयार झाला. क्लिअर आहे, कळलं. आता मग फायच्या ठिकाणी मी काय ठेवणार आहे, फायच्या ठिकाणी मी काय ठेवणार, N1 इंटू dφ/dt जे असेल, इथं आपण काय ठेवूया बघा, कारण आपण एक कॉईल कन्सिडर केली, मग त्याच्यानंतर माझा आन्सर काय येईल, N1 इंटू काय येईल D. आता फायच्या ठिकाणी काय ठेवलं आपण, d/d जसं φm sin ओमेगा टी. इथपर्यंत कळालं असेल सर्वांना, ओके, इथपर्यंत कळालं असेल, क्लिअर आहे. हां, आता हे कसं आलं माझं, आपण ऑलरेडी काल डिस्कस केलं होतं. आता हा जो वरचा जो N1 IM आपण S असेल, हा रिलेक्टन्स असेल, त्याला आपण काय कन्सिडर केलं, रे φm. मग मी फायच्या ठिकाणी फक्त काय ठेवलं, हा फॉर्म्युला ठेवला, मॅक्झिमम फ्लक्स φm sin ओमेगा टी. ओके, हां, आता याच्यानंतर खूप इम्पॉर्टन्स आणि एक महत्त्वाचा जो पोर्शन असेल तो म्हणजे लक्षात ठेवा. समजा आता याच्यामध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं, जर तुम्ही हा डेरिव्हेटिव्ह जर केलं, तर काय येईल, तुमचा डेरिव्हेटिव्ह केल्यानंतर बघा N1 इथे काय येईल, φm जशाला तसा येईल, है ना, साइन ओमेगा टीचं काय येईल, ओमेगा इंटू काय येईल, कॉस ओमेगा टी, बरोबर आहे. हा आला तुमचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. आता हा डेरिव्हेटिव्ह जो आला त्याच्यानंतर तुम्ही जर कन्सिडर केलं, बघा आता याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर केलं, इथं जर बघितलं तुम्ही N1 इंटू φm, कन्सिडर केलं तुम्ही N1 इंटू φm, ही जी असेल ही कशाची व्हॅल्यू रे, मॅक्झिमम EMF Emax, कशाची व्हॅल्यू तुमची Emax. ओके, आता तुम्हाला काय काढायचं आहे, RMS काढायचं. काय काढायचं आहे, RMS काढायचं आहे, बरोबर आहे. मग आपल्याला RMS व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही काय केलं, E1 इंटू RMS इज इक्वल काय तुमचा EM, आपण काय घेतलं तुम्ही √2. आता EM तुम्हाला माहिती काय आहे, N1 इंटू काय आहे, याच्यामध्ये आपण असं कन्सिडर केलं, ओके, N1 इंटू काय असेल φm, इथे काय आलं रे, ओमेगा √, काय आलं 2, बरोबर आहे. हां, आता इथे जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर काय होईल, ओमेगा म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय होतं, ओमेगा जेवढं काय आहे बघा, N1 φm 2πf, बरोबर आहे. आपण काय असेल रे, √2. आता याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, 2π आपण √2 जर घेतलं, तुम्हाला आन्सर काय येईल, 4.44 φm F इंटू काय आलं तुमचं N1. क्लिअर आहे, कळालं, हे आला तुमचा फॉर्म्युला
दॅट इज कॉल्ड E1 आणि कशामध्ये आला सर RMS मध्ये. पक्का लक्षात ठेवा E1 जी असेल माझी ही व्हॅल्यू कशामध्ये आली सर RMS मध्ये आली. ही जी असेल तो EMF इंड्यूस इन दॅट कॉईल 4.445 FN1. इथपर्यंत क्लिअर आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला इथपर्यंत जर कळालं असेल. म्हणजे काय या कॉईलमध्ये जर माझा EMF जो बघितला होता सर तुम्हाला EMF किती तयार झाला 4.445 FN1. क्लिअर आहे क्लिअर आहे. हां बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण ट्रान्सफॉर्मर डिझाईन करून दाखवते. तुम्हाला एकदम पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर लक्षात येईल की आपण नेमकं कुठं कसं आलो. इथपर्यंत क्लिअर असेल अपेक्षा करतो सगळ्यांना. ओके आता त्याच्यामध्ये मी काय केलं आणखी एक त्याच्या शेजारी एक कॉईल घेतली. काय केलं त्याच्या शेजारी आणखी एक कॉईल घेतली बरोबर. म्हणजे काय सेम जसं मी हे केलं होतं बरोबर. याला म्हटलं आपण VAC असेल. क्लिअर आहे बघा. आणि याच्यामधून काही ना काही करंट फ्लो झाला होता. याला म्हटलं आपण N1 याला म्हटलं आपण N2. ओके हां आता हा N1 आणि N2 जो असेल इथं काय तयार झाला तुमचा E1 आणि इथं काय तयार झाला तुमचा E2 असा तुमचा इथपर्यंत आपण घेऊ बरोबर आहे. आता इथं महत्त्वाची गोष्ट काय की सर त्या प्रायमरीला काय झालं होतं त्याच्या मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला होता बरोबर आहे. इथं काय झालं तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स बघा अशा प्रकारे तुमच्या इथे काय तयार झालं सर मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला. क्लिअर आहे. आणि ह्या मॅग्नेटिक फ्लक्स जे असेल सर ते आता काय झालं माझ्या असंच हळूहळू काही सेकंडरीला सुद्धा माझ्या मॅग्नेटिक फ्लक्समध्ये लिंक झाले. क्लिअर आहे. मग सेकंडरी लिंक झाल्यामुळे काय झालं सर त्याच्यामध्ये काय झाला सेकंडरी EMF तयार झाला. म्हणजे तुम्ही म्हणू शकता E1 इक्वल काय असेल माझा 4.44 त्याला 4.445 FN1 हे झालं माझं E1 आणि E2. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की इथं महत्त्वाचं म्हणजे काय की सर इथं जर माझ्या समजा 50 फ्लक्स तयार झाले असेल प्रायमरीला त्या पूर्णच्या पूर्ण सेकंडरी लिंक होतील का पॉसिबलच नाही. पॉसिबल आहे का हे नाही. म्हणजे काय काही ना काही फ्लक्स याच्यामध्ये युजफुल असेल आणि काही फ्लक्स मध्ये कसं असेल अनयूज असेल. म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणता रे लिकेज फ्लक्स आपण त्याला म्हणत असतो. बघा ही डायग्राम तुम्हाला दिसत असेल. या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं ही रेड कलरच्या फ्लक्स जे असेल ते लिकेज फ्लक्स आहे आणि ह्या ब्ल्यू कलरच्या असेल ते काय असेल त्या युजफुल फ्लक्स म्हणजे या पूर्ण सेकंडरीला लिंक झाल्या आणि ह्या ज्या असेल त्यातल्या काय झाल्या काय वेस्टेज म्हणजे त्याला म्हणतो आपण लिकेज फ्लक्स. म्हणजे मला सर क्लिअर कळालं की जर हे आयडियली आपण बोलू शकतो पण प्रॅक्टिकली जर सर विचार केला तर जेवढ्या माझ्या प्रायमरीच्या फ्लक्स आहे तेवढ्या सेकंडरीला लिंक होत नाहीये बरोबर आहे. मग आपण त्याला काहीतरी फ्रॅक्शनल कॉन्स्टंट आपण देऊ. म्हणजे मी त्याला म्हटलं समजा K बरोबर आहे किती आला तुमचा 4.445 FN1 सॉरी NA N2. इथपर्यंत क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर. ओके आता या दोन्ही व्हॅल्यू जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आले असेल या दोन्ही व्हॅल्यू जर तुमच्या लक्षात आले असेल तर मी याच्यावर एक व्हॅल्यू काढू शकतो का रे. मी याच्यावर एक व्हॅल्यू काढू शकतो का सर. बघा मी कसं म्हणू शकतो E1 बाय E2 इज इक्वल टू काय असेल माझा इज इक्वल टू काय असेल माझा N1 अपॉन काय असेल माझा K इंटू काय आलं माझा N. बघा बरोबर आहे की नाही. कारण माझी ही टर्म जी असेल ती सेम सेम कॅन्सल आउट होऊन जाईल बरोबर आहे. मग काय राहील माझं E1 बाय E2 इज इक्वल टू काय N1 अपॉन K इंटू N बरोबर आहे. आता तुम्ही इथं जर एक गोष्ट लक्षात आली आता K इज अ फ्रॅक्शनल फॅक्टर. K काय तुमचा फ्रॅक्शनल फॅक्टर. सर इफ मी कन्सिडर केलं K इज इक्वल टू 1 काय कन्सिडर केलं मी सर मी K इज इक्वल टू 1 कन्सिडर केलं. हे कधी होईल माहिती आहे हे कधी होईल माहिती आहे जेवढ्या काही प्रायमरीच्या नंबर ऑफ फ्लक्स असेल त्या पूर्णच्या पूर्ण सेकंडरीला लिंक झाल्या. ओके हे फक्त ना फक्त सर कुठं पॉसिबल आहे कुठं पॉसिबल आहे आयडियल मध्ये पॉसिबल कुठं पॉसिबल आहे आयडियली पॉसिबल आहे. मग मला सांगा हे प्रॅक्टिकली पॉसिबल होईल का प्रॅक्टिकली पॉसिबल होईल का नाही. कारण काही ना काही फ्लक्स काय होतं म्हटलं आपण त्याला लिकेज होता बरोबर आहे. मग जर मी इथं कन्सिडर केलं E1 बाय E2 आणि K च्या ठिकाणी मी जर ठेवलं 1 तर माझा हा जो असेल दॅट इज कॉल्ड त्याला म्हटलं आपण टर्न्स रेशो. काय म्हणतो आपण त्याला टर्न्स रेशो. आणि टर्न्स रेशो आर ऑलवेज पॉसिबल ओनली इन आयडियल कंडिशन नॉट इन अ प्रॅक्टिकल कंडिशन. लक्षात ठेवा हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये कारण आपल्याला माहिती आहे प्रायमरीच्या फ्लक्स जर असेल तर पूर्णच्या पूर्ण सेकंडरीला लिंक होत नाहीये. इथपर्यंत क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे जर तुम्ही इमॅजिन केलं तुम्ही जर विचार केला सर मी एक असं बोलू शकतो की एवढा जो पार्ट असेल याचाच समजा एक टर्न्स रेशो निघू शकतो बरोबर आहे. पण अजून तुम्हाला पुढे जायचंय थोडं हळूहळू जाऊया. बघा तुम्हाला लक्षात येऊन जाईल इथपर्यंत क्लिअर आहे. ओके E1 आणि E2 तुम्हाला लक्षात आला असेल. ओके मग मी तुम्हाला सांगितलं की आयडियली आणि प्रॅक्टिकली तुम्हाला लक्षात आलं की मी एवढाच टर्न्स रेशो काढू शकतो सर. पण महत्त्वाची गोष्ट आहे की मला एवढं माहिती आहे की आयडियली जर मी बघितलं तर प्रायमरी जे असेल माझ्या पूर्णच्या पूर्ण सेकंडरीला लिंक होऊ शकतात. पण प्रॅक्टिकली जर मी विचार केला सर तर प्रायमरीच्या फ्लक्स माझ्या सेकंडरीला लिंक होत नाहीये. मग K इज इक्वल टू 1 माझं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का सर पॉसिबल नाही. क्लिअर आहे. मग मी असं म्हणू शकतो ना की पॉसिबल नाही याचा अर्थ काय K ची व्हॅल्यू जी असेल ती ऑलवेज कशी असेल माझी जनरली माझी लेस दॅन कशी असेल 1 असेल. कशी असेल लेस दॅन कसं असेल पण कारण तो कसा आहे तुमचा फ्रॅक्शनल फॅक्टर आहे. क्लिअर आहे कळालं. ओके हां आता अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये समजा आता इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात आली असेल ह्या जे दोन कॉईल मी घेतले
बरोबर आहे. ह्याचे 2 कॉईल मी घेतल्या. आता या 2 कॉईलमध्ये बघा, आता इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता त्याच्या पुढे जाऊन सांगतो. आता हे जे 2 कॉईल मी घेतल्या, त्या 2 कॉईलमध्ये तुम्ही जर बघितलं सर, याच्यामध्ये आम्हाला काय दिसतो? एअर गॅप दिसतो. काय दिसतं आम्हाला याच्यामध्ये? एअर गॅप दिसतो. बरोबर की नाही? है ना? याच्यामध्ये काय दिसतं सर आम्हाला? एअर गॅप. मी याला म्हटलं N1 आणि याला म्हटलं मी सर N. बरोबर आहे. E1 याला म्हटलं मी E2 आणि याला म्हटलं समजा तुमचा I1 याला म्हटलं तुमचं V1. ओके, क्लिअर आहे, कळालं. आता हा एअर गॅप जर तुम्ही बघितला, आम्हाला माहिती आहे सर, आम्ही थिअरी ऑलरेडी डिस्कस केली की एअर गॅप जो असेल त्याची परमिबिलिटी सर कशी असते हो? ऑलवेज कशी असेल? लो असेल. बरोबर आहे. हां, तर परमिबिलिटी म्हणजे काय? मला आत्ताच आपण डिस्कस पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं, ॲबिलिटी ऑफ मटेरियल, है ना? ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स प्लस सेटअप ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे एखाद्या मटेरियलमधून किती फ्लक्स माझे फ्लो होतात हे त्याचं काय सांगत असतं? परमिबिलिटी सांगत असते. बरोबर आहे. मग आता तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही इलेक्ट्रिक सर्किटचा अभ्यास केला, ओके, आणि जर तुम्ही मॅग्नेटिक सर्किटचा अभ्यास केला, तुम्हाला बेसिक थोडं आठवत असेल. सर मला माहिती आहे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय होतं? R इज इक्वल टू काय होतं सर? रो इंटू L अपॉन A. आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये जर मी सर बघितलं, S इज इक्वल टू काय होतं? L अपॉन म्यू इंटू A. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती असेल. कदाचित आठवत नसेल तर तुम्ही त्याला रिकॉल करा. मग सर, जर माझा रेजिस्टन्स हा मला रेजिस्टन्स कमी केला, बरोबर आहे, रेजिस्टन्स मी कमी केला. आता याच्यात अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगतो बघा. इथं बघा, इथं लक्षात येईल तुमच्या. जर समजा मी रिलक्टन्स कमी केला, सर माझी परमिबिलिटी वाढेल. बरोबर आहे. हां, याला मी अजून असं म्हणू शकतो ना सर की बघा, कंडक्टन्स. बरोबर आहे. आता कंडक्टन्स जो असेल तो कंडक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता बघा, तुम्ही असं म्हणू शकता किंवा रेजिस्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द कंडक्टन्स. म्हणजे सर मी असं म्हणू शकतो की जर माझा रेजिस्टन्स कमी झाला, बरोबर आहे, तर माझी कंडक्टिव्हिटी वाढेल. बरोबर आहे की नाही? जर कंडक्टिव्हिटी वाढली सर, तर मला माहिती आहे I इज इक्वल टू काय होतं? V/R. म्हणजे माझा रेजिस्टन्स कमी झाला सर, माझा काय वाढेल सर? करंट वाढेल. डेफिनेटली क्लिअर आहे. काम तुम्ही असं लिहू शकता की बाबा R इज इक्वल टू काय असेल? 1 अपॉन कंडक्टन्स इंटू L/A. इंटू काय असेल? L/A. सर म्हणजे मी इथे क्लिअर होऊ शकतो मला की जर सर माझा रेजिस्टन्स कमी झाला, माझी कंडक्टिव्हिटी वाढली. जर सर माझी कंडक्टिव्हिटी वाढली म्हणजे इंडायरेक्टली माझा करंट वाढला, V/R. म्हणजे सर माझा काय कमी झाला? रेजिस्टन्स कमी झाला. हे तुम्हाला क्लिअर कळालं असेल. ओके, चला. जर सर मी तसा अभ्यास केला मॅग्नेटिक सर्किटमध्ये, सर मला मॅग्नेटिक सर्किट जर मला बघायचं असेल तर माझा रिलक्टन्स जर मी कमी केला, बरोबर ना, किंवा माझा रिलक्टन्स जर कमी झाला सर, तर माझी काय वाढेल? परमिबिलिटी वाढेल. आणि तुम्हाला आठवत असेल ओम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट आपण बऱ्याच वेळेस बघितला, MMF अपॉन काय असेल तुमचा S. सर मी काय म्हटलं आता की माझा रिलक्टन्स काय झाला रे? कमी झाला. जर माझा रिलक्टन्स कमी झाला सर, तर 100% माझे काय वाढतील? फ्लक्स वाढतील. म्हणजे माझं टार्गेट काय असेल रे? की सर माझ्या मॅक्झिमम फ्लक्स मला मिळायला पाहिजे. म्हणजे मी आताच बोललो ना की जर समजा माझ्या प्रायमरीला 50 फ्लक्स तयार झाले असेल सर, तर माझ्या मॅक्झिमम त्या फ्लक्स सेकंडरीला माझे लिंक झाल्या पाहिजे, तर मला एफिशियन्सी चांगली मिळेल. क्लिअर आहे. मग याच्यासाठी माझं टार्गेट काय असेल सर? मला परमिबिलिटी जी असेल ती कशी मिळायला पाहिजे सर? चांगली मिळाली पाहिजे. पण मी आताच तुम्हाला म्हटलं की जर त्याच्या 2 वाइंडिंगच्या मधात एअर गॅप असेल तर 100% सर हे पॉसिबल आहे का? नाही, कारण ते एअर गॅप जी असेल त्याची परमिबिलिटी काय असते तर? लो असते. मग मला इथे दुसरं काय करावं लागेल? तर दुसरं ऑप्शन असं आहे सर, मला त्याच्यामध्ये काय करावं लागेल की एअरच्या ऐवजी मला दुसरं काहीतरी आणावं लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज द पाथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे काय की मॅग्नेटिक फ्लक्स जे तुमचे सेटअप होतात त्यासाठी मला एअर गॅपच्या ऐवजी एक दुसरा पाथ आणावा लागेल, आणि ते दुसरा पाथ जो असतो त्याला म्हणत असतो आपण मित्रांनो कोअर. तुम्हाला आठवत असेल की आपण कन्स्ट्रक्शन जे असेल ऑलरेडी ट्रान्सफॉर्मरचं डिस्कस केलं, पण त्या कन्स्ट्रक्शनमध्ये मी बऱ्याच गोष्टी जे असेल त्या तुम्हाला जास्त डिटेलमध्ये तिथे एक्सप्लेन नाही केल्या, कारण ते आपल्याला रनिंगमध्ये एक्सप्लेन करायचे. म्हणजे काय होईल, तुम्हाला परत रिकॉईल होईल आणि तुम्हाला व्यवस्थित समजायला सोपं जाईल. कारण हे फॉर्म्युला थ्रू जर तुम्हाला सांगितलं ना तर समजायला अजून इझी जाईल. क्लिअर आहे, कळालं? ओके. म्हणजे माझा टार्गेट काय सर? मला फ्लक्स वाढवायचे असेल तर मला रिलक्टन्स कमी करावं लागेल. मग मला रिलक्टन्स कमी करायचं असेल सर, तुम्हाला मटेरियल बदलावं लागेल. तुम्हाला आठवत असेल जर मी एअर घेतली तर ते पॉसिबल आहे का? नाही आहे. मग मला पॉसिबल कधी होईल सर? मला एअर गॅपच्या ऐवजी कुठले तरी एखादा पाथ जो असेल की ज्याची परमिबिलिटी जास्त असेल तो मला यूज करावा लागेल. मग सर मला कोअर जर वापरायचे असेल, बरोबर, मला काय वापरायचे? कोअर वापरायचे. मग मला हे कोअर वापरण्यासाठी मी कशाचं मटेरियल मला प्रिफरेबल असेल? कशाचं मटेरियल मला प्रिफरेबल असेल? बघा तुम्ही हा ट्रान्सफॉर्मरची डायग्राम बघितली असेल, बरोबर आहे, किंवा ही डायग्राम तुम्ही बघू शकता. बघा आता ही जी ट्रान्सफॉर्मरची डायग्राम मी याला म्हणत असतो आपण कोअर. काय म्हणत असतो आपण त्याला? कोअर. मग ही कोअर मला अशी वापरायची सर की ज्याची परमिबिलिटी कशी असली पाहिजे? जास्त असली पाहिजे. मग तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, आठवा थोडं, मी तुम्हाला BH कर्व बद्दल सांगितलं. काय सांगितलं तुम्हाला मी? BH कर्व बद्दल सांगितलं होतं. आणि सोबतच सर मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की बाबा आपण बरेच काही मटेरियल डिस्कस केले होते की ज्याची परमिबिलिटी जी असेल त्याची कोणाची जास्त आहे आणि कोणाची कमी आहे.
मी तुम्हाला टेक्निक सुद्धा सांगितली होती. CS-MSS कॉलेज तुम्हाला नाव ऐकलं असेल ते नाव आठवा आणि हे SS ठिकाणी फक्त काय टाका रे, CC टाका. म्हणजे काय आलं सर, CSMCC. बरोबर आहे. म्हणजे काय सर, CRGO जी परमिबिलिटी सगळ्यात जास्त आहे. नंतर होतं बघा सिलिकॉन स्टील. बरोबर आहे. त्याच्यानंतर होतं बघा माइल्ड स्टील. बरोबर आहे. त्यानंतर बघा कास्ट स्टील आणि त्यानंतर होता कास्ट आयर्न. ओके, तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. ओके, मग सर सगळ्यात जास्त परमिबिलिटी CRG ची हो ना. बरोबर आहे. मग आपण कोअरमध्ये CRG वापरू ना. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये कॉस्ट सुद्धा मॅटर करते मित्रांनो. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की CRG ची कॉस्ट सुद्धा जास्त आहे, जी की आपल्याला ट्रान्सफॉर्मर जे असेल किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी ते प्रिफरेबल नाही आहे. मग CRG तुम्ही वापरू शकता सर. तर CRG आपण जनरली कुठे वापरतो रे, पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी वापरत असतो. बरोबर, कारण त्याचे ॲप्लिकेशन जे असेल त्यानुसार त्याच्या कॉस्टनुसार त्याला आपण तिथं प्रिफरेबल करू शकतो. लक्षात आलं. ओके, मग सिलिकॉन स्टील जे असेल ती सेकंड नंबरला आहे सर. तर मी इथे सिलिकॉन स्टील वापरू शकतो का, येस. मी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जे असेल त्या ट्रान्सफॉर्मरसाठी काय वापरतो रे, सिलिकॉन स्टीलची कोअर वापरत असतो. वापरत असतो सिलिकॉन स्टीलची कोअर. कारण सिलिकॉन स्टीलची कोअर याच्यासाठी वापरतो मी सर की त्याची परमेबिलिटी कशी आहे, जास्त आहे. कशी त्याची परमेबिलिटी जास्त आहे, पक्का लक्षात ठेवा. ओके, मी परत सांगतो की समजा मी कोअर का आणली. बरोबर आहे. तुम्हाला पिक्चर लक्षात आला असेल की हळूहळू ट्रान्सफॉर्मर कसा डिझाईन करतात. एक एंडिंग मोमेंटला तुम्हाला क्लिअरली सांगतो मित्रांनो की तुम्हाला खूप मजा येईल की तुम्हाला ट्रान्सफॉर्मर जो सुरू कधी झाला आणि एंड कधी झाला हे लक्षात येणार नाही. पण ज्यावेळेस संपेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला ट्रान्सफॉर्मर तुमच्या पूर्ण लक्षात राहिलेला असेल. मग ट्रान्सफॉर्मर डिझाईन करण्यापासून ते एंडपर्यंत जसं की तुम्हाला रेग्युलेशन किंवा एफिशियन्सीपर्यंत घेऊन जाणार आहे, तुम्हाला सहज लक्षात राहील आणि तुम्हाला खूप मजा येईल. बरोबर आहे. कारण मी सुरुवातीला काय केलं, एक कॉईल घेतली, त्या कॉईलच्या रिलेटेड थोडा अभ्यास केला. बरोबर आहे. आणि त्याच कन्सेप्टने परत 2 कॉईल सोबत वापरलं, म्हणजे परत तुम्हाला रिकॉल होईल. क्लिअर आहे, कळलं. मी सुरुवातीला काय केलं होतं, एक सिंगल कॉईल घेतली, सिंगल कॉईलचा अभ्यास केला. ते सिंगल कॉईलचा अभ्यास करून मी काय केलं, EMF काढला. मग मला लक्षात आलं सर EMF इक्वेशन ऑफ सिंगल कॉईल. म्हणजे सिंगल कॉईल सोबत काय होत होतं की ते स्वतःच्या फ्लक्स स्वतःच्या कंडक्टर सोबत कट होत होतं. त्याच्यामुळे तिथे काय तयार होता, EMF. त्याला म्हटलं आपण सेल्फ. आणि हा सेल्फ इंडूस EMF आपण चेक केला, दॅट इज कॉल्ड एज E1. बरोबर आहे. मग त्याच कॉईल सोबत मी आणखी एक कॉईल घेतली सर. बरोबर आहे. हा मला E1 मिळाला होता सर, त्याला म्हटलं आपण सेल्फ इंडूस EMF. बरोबर आहे. त्याच कॉईल सोबत मी एक दुसरी कॉईल त्याच्यासोबत ठेवली सर, दॅट इज कॉल्ड एज E2. आणि त्याला म्हटलं आपण म्युच्युअल. तोही मला मिळाला सर, दॅट इज कॉल्ड एज E2. 4.44 आपण आता बघितला 5mF × N2 असेल. क्लिअर आहे. पण मला तिथे एक गोष्ट कळाली सर की मी जेव्हा E2 चा अभ्यास करतो त्यावेळेस मला K चा सुद्धा अभ्यास करावा लागेल, दॅट इज कॉल्ड एज फ्रॅक्शन फॅक्टर ऑफ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय की प्रायमरीच्या फ्लक्स तुमच्या सेकंडरीला किती लिंक झाले हे मला कोण सांगत असतो, तुमचा K सांगत असतो. क्लिअर आहे. अजून तुम्हाला पुढे गेलं तुम्हाला अजून हळूहळू खूप मस्त मजा येईल. बरोबर आहे. मग मला हा K जर सर मी K पुढे 1 कन्सिडर केला, म्हणजे काय की माझ्या प्रायमरीच्या पूर्ण फ्लक्स सर सेकंडरीला लिंक झाल्या. पण हे पॉसिबल आहे का रे, हे पॉसिबल आहे का नाही, हे कधी पॉसिबल आहे सर, हे तुमचं आयडियली पॉसिबल आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का नाही, मी इमॅजिन करू शकतो पण प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. कारण त्याच्यामध्ये काही ना काही असतात सर लॉसेस असतात. त्या लॉसेसमुळे माझ्या काही ना काही फ्लक्स का असेल, लिकेज फ्लक्स होतात. त्या पूर्णच्या फ्लक्स माझ्या युजफुल असतील का नाही. बरोबर आहे. म्हणून हा टर्न्स रेशो जनरली आपला पुढे असतो, फक्त हा आयडियली पॉसिबल असतो. म्हणजे फक्त एवढ्या वाइंडिंग पुरता मारायची की एवढ्या पोर्शन पुरता मी येलो पट्टी मारली तेवढ्या पुरताच तो मारायचा असेल, दॅट इज कॉल्ड एज टर्न्स रेशो. क्लिअर आहे, कळालं. हां, मग त्यानंतर मला कळालं सर की मी हे जे 2 कोर आहे त्यासाठी प्रायमरीचे आणि सेकंडरीचे फ्लक्स जे सेटअप केले, मी त्या सेटअप करण्यासाठी जो रस्ता होता तो होता सर माझा एअर गॅप. जो एअर गॅप असेल सर त्याची परमिबिलिटी नेहमी कमी असते आणि परमिबिलिटी कमी असणे माझ्यासाठी प्रिफरेबल सर नाही का, कारण त्याच्यामध्ये माझ्या मॅक्झिमम फ्लक्स कमी होतील. बरोबर आहे. कारण परमिबिलिटी कमी आहे याचा अर्थ सर त्याचा रिलक्टन्स जास्त आहे. रिलक्टन्स जास्त याचा अर्थ सर त्याच्या फ्लक्स 100% असतील, कमी असतील. मला जमणार आहे का नाही. मग मला परमिबिलिटी वाढवायची असेल सर तर मला रिलक्टन्स कमी करावं लागेल. बघा, मला परमिबिलिटी वाढवायची असेल मला रिलक्टन्स कमी करावं लागेल. रिलक्टन्स कमी करायचं मला त्याच्या फ्लक्स वाढवावं लागेल. क्लिअर आहे. मग अशा सिच्युएशन्सवर मला काय करावं लागेल, एअर गॅपच्या ऐवजी मला कुठला तरी एखादा मटेरियल कन्सिडर करावं लागेल, दॅट इज कॉल्ड एज कोअर. बरोबर आहे. मग ती कोअर जी वापरली सर मी ती कशाची वापरली, सिलिकॉन स्टीलची वापरली. कारण मला माहिती आहे सर CRGO सुद्धा माझ्याकडे ऑप्शन होता, पण CRGOची माझी कॉस्ट जास्त होती, त्यामुळे मी कोणता वापरला, सिलिकॉन स्टील. कारण सिलिकॉन स्टीलची परमिबिलिटी कशी असते रे, परमिबिलिटी कशी असते, जास्त असते. क्लिअर आहे, कळालं. ओके, म्हणजे माझ्या मॅक्झिमम फ्लक्स जे असेल प्रायमरीच्या आता माझ्या सेकंडरीला लिंक होतील. आणि याच्यामुळे अजून एक महत्त्वाचा फायदा मित्रांनो तुमचा, याच्यामुळे काय होतं, हिस्टेरिसिस लॉस सुद्धा काय होतं, कमी होतो. कारण मी सध्या तुम्हाला त्याबद्दल सांगत नाही, कारण आपण हिस्टेरिसिस लॉस हे अजून बघितलंच नाही. ओके, याचा अजून एक फायदा माझ्या हिस्टेरिसिस लॉस सुद्धा काय होत असतो, कमी होत असतो. क्लिअर आहे, कळालं. ओके, चला तर अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित समजलं असेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचा पोर्शन समजायला अजून इझी जाईल. मी तुम्हाला या डायग्राममध्ये सगळं मुद्दामून दिलं बघा. F1 असेल, F2 असेल, त्याच्यामध्ये प्रायमरी फ्लक्स, सेकंडरी फ्लक्स, अजून पुढचा स्टेप बाय स्टेप जे असेल तुम्हाला आता हळूहळू तुम्हाला लक्षात येऊन जाईल. क्लिअर आहे, कळालं. ओके, जर काही इश्यू किंवा डाऊट आला तुम्हाला तुम्ही 100% मेसेज किंवा कमेंट
करू शकता. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.